नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत व्हॅल्युएशन मधलं एक सिंकिंग फंड काय टर्म कंडिशन आहे. टर्म आपण डिफाइन करतो या ठिकाणी. सिंकिंग फंड काय असणार, सिंकिंग फंड पाहूया या ठिकाणी. सिंकिंग फंड काय असतं बघा, म्हणजे सिंकिंग फंड एक फंड आहे. कशा पद्धतीने असतो बघा, काय म्हणतो, इट इज अ अमाउंट विच हॅज टू बी सेट असाइड अ फिक्स्ड इंटरवल ऑफ, काय म्हणतात, इट इज द अमाउंट विच हॅज टू बी सेट aside at a fixed interval of time. annually असतं, म्हणजे काय असतं बघा, ते annually असू शकतं, मंथली असू शकतं किंवा क्वार्टरली असू शकतं. इट इज द अमाउंट विच हॅज टू बी सेट असाइड ॲट फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम annually out of the gross income, so that at the end of the useful life of the building or property the fund should be accumulated to the initial cost of the property. फंड एक अक्युमुलेट केला जातो, म्हणजे काय, सिंकिंग फंड काय असतं, इट इज द अमाउंट विच हॅज टू बी सेट असाइड ॲट फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे एक अमाऊंट सेट केली जाते एक फिक्स्ड इंटरवलच्या टाइम नंतर, म्हणजे ते मंथली असू शकते, क्वार्टरली असू शकते, अॅन्युअली असू शकते. मॅक्झिमम या ठिकाणी अॅन्युअली आपण कन्सिडर करतो. आउट ऑफ द ग्रॉस इन्कम, सो दॅट ॲट द एंड ऑफ द युजफुल लाईफ ऑफ द बिल्डिंग्स और प्रॉपर्टी द फंड शुड अक्युमुलेट टू द इनिशियल कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी. फंड अक्युमुलेट केला जातो तर टू द इनिशियल कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी. आता बघा, युटिलिटी पिरियड. बिल्डिंग, मशीन्स और व्हेकल्स बिकम युजलेस आफ्टर पिरियड ऑफ टाइम आफ्टर इट्स युटिलिटी पिरियड. बघा, जसं कुठल्याही बिल्डिंगचा मशीन असेल, तुमची मोटरसायकल किंवा व्हेकल असेल, कुठलीही असेल, तर ते बिकम युजलेस आफ्टर. ओके, इट एनेबल ओनर टू अक्युमुलेट टू अ सम रिक्वायर्ड फॉर rebuilding the premises or can replace the articles. It enable owner to accumulate to a sum required for rebuilding the premises or can replace the articles. A periodical deposition of fund is made in the bank to get highest compound interest or sinking fund. म्हणजे तुम्ही पिरियडिकली काही अमाऊंट डिपॉझिट करता बँक मध्ये, तर ते तुम्हाला हायेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट देतं, और त्यालाच काय म्हणतो आपण, सिंकिंग फंड असं म्हणतो आपण त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग असेल, व्हेकल असेल, तर काही टाइम नंतर तुम्हाला त्याचं काय, ते युजफुल टाइम पिरियड संपल्यानंतर, त्याची युटिलिटी संपल्यानंतर ते युजलेस होऊन जाते. मग आपल्याला ती दुसरी गोष्ट लागत असते. मग त्या ठिकाणी काय, अॅन्युअली आपण काय करतो, त्या प्रॉपर्टीसाठी काही अमाऊंट जमा करत जातो बँकेमध्ये म्हणा, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की 10-20 वर्षानंतर एक कंपाऊंड इंटरेस्ट मोठी अमाऊंट भेटते. त्यालाच काय म्हणतो आपण, सिंकिंग फंड म्हणतो आपण. ठीक आहे, आता व्हॉट इज सिंकिंग फंड बघा, डेफिनेशन काय म्हणते किंवा कसं फॉर्म्युला कसा डेव्हलप झालेला आहे. अॅन्युअल सिंकिंग फंड रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला काय अमाऊंट लागणार आहे, एखादी अमाऊंट फिक्स केली जाते. अॅन्युअल सिंकिंग फंड रिक्वायर्ड आय इक्वल टू एस इंटू आय सी. एस म्हणजे काय, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड. म्हणजे तुम्हाला ती अमाऊंट तयार होण्यासाठी काय, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड, टोटल अमाऊंट आहे. म्हणजे सिंकिंग फंड साठी तुम्हाला ते नीडेड असते. वेअर द कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड. आता बघा, कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड काय असतो, आय सी, म्हणजे आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. म्हणजे इथं आय काय असतं, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड अँड एक्सप्रेस्ड इन डेसिमल. ओके, आय काय असतं, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड एक्सप्रेस्ड इन डेसिमल. आणि एन काय असतं, नंबर ऑफ इयर्स. एन काय असतं, तर नंबर ऑफ इयर्स. आय काय, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड एक्सप्रेस्ड इन डेसिमल, आणि एन काय असतो, नंबर ऑफ इयर्स. देअरफॉर आय इज इक्वल टू एस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. बघा, सिंकिंग फंड हायली इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीनं, किंवा तुम्हाला काय एक्झामिनेशन मध्ये विचारलं, हे डेफिनेशन किंवा हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अॅन्युअल सिंकिंग फंड रिक्वायर्ड आय इज इक्वल टू काय, एस इंटू आय सी. एस म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड. आणि त्याच्यानंतर वेअर कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड आय सी काय असतो, आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. बघा, हे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला ती अमाऊंट भेटली जाते. तुम्हाला ती बिल्डिंग कव्हर करण्यासाठी किंवा ती तुम्हाला एखादी मशिनरी ती रिकव्हर करण्यासाठी तुम्ही एक अमाऊंट फिक्स केली जाते. ओके, एन इज नंबर ऑफ इयर्स अँड देअरफॉर आय इज इक्वल टू एस आय इंटू ब्रॅकेट एस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. ही सिंकिंग फंड चा फॉर्म्युला आहे.
म्हणजे बेसिक काय लक्षात ठेवायचं, अॅन्युअल सिंकिंग फंड रिक्वायर्ड आय इज इक्वल टू काय, एस इंटू आयसी. एस म्हणजे काय, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड एस. अँड आयसी काय असतो तुमचा, कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड आयसी. मग त्याच्यामध्ये आयसी इज इक्वल टू काय, आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. आय म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड एक्सप्रेस इन डेसिमल्स मध्ये दिलं जातं, रेट ऑफ इंटरेस्ट आणि नंबर ऑफ इयर्स. बघा, देअरफॉर आय इज इक्वल टू एस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. डेफिनेशन कशी तयार झाली किंवा फॉर्म्युला कसा डेव्हलप झाला, आय इज इक्वल टू एस म्हणजे काय, टोटल अॅन्युअल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड, टोटल अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड नीडेड इनटू काय, आयसी. आयसी वेअर कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड, कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड, कोएफिशियंट ऑफ अॅन्युअल सिंकिंग फंड कसा काढलेला, आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1. आय रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ rate of interest divided by into bracket 1 plus I into raised to n. N is number of years. Okay, therefore I is equal to SI divided by 1 plus I raised to n minus 1. हा फॉर्म्युला तयार होता सिंकिंग फंडचा. ओके, नेक्स्ट काय तुमच्याकडे एक्झाम्पल मध्ये पाहूया. व्हॉट अॅन्युअल सिंकिंग फंड ॲट 4-5% मस्ट बी इन्व्हेस्टेड टू प्रोड्यूस ₹1 ॲट द एंड ऑफ 20 years. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन आपल्याला एक्झामिनेशनला 2018 ला आलेला आहे. ठीक आहे, बघा, व्हॉट अॅन्युअल सिंकिंग फंड ॲट 4.5% मस्ट बी इन्व्हेस्टेड टू प्रोड्यूस ₹1 ॲट द एंड ऑफ द 20 years. Annual sinking fund may be expressed formula का I is equal to SI divided by 1 plus I raised to n minus 1. बघा, where I annual sinking fund required, I तुमचा annual sinking fund required, S is equal to total amount of the sinking fund. S is equal to total amount of sinking fund and I is the rate of interest on sinking fund expressed in decimal. माहिती आहे तुम्हाला rate of interest आहे आणि n is equal to number of years. आता बघा, आता आपल्याला काय काय दिलं बघा, putting respective values from the question. आता बघा, व्हॉट इज अॅन्युअल सिंकिंग फंड 4.5% काय तुमचं काय दिलेलं आहे, आय 1 इंटू काय तुमचं फॉर्म्युला, सॉरी, व्हॉट इज अॅन्युअल सिंकिंग फंड 4.5% काय दिलेलं आहे तुमचं 4.5% मस्ट इन्व्हेस्ट ₹1 इंटू काय 4.5% म्हणजे डिवाइडेड बाय 100 करा 0.045 इंटू डिवाइडेड बाय 1 प्लस 0.0045 किती इयर साठी सांगितलं आहे त्यांनी 20 इयर साठी रेस टू 1 20 मायनस 1. आता तुमचा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन केलं तर हे व्हॅल्यू होऊन जाईल 1 प्लस, आता हे जे कॅल्क्युलेशन केलं 1.045 रेस टू 20 मायनस 1. याचा किती येणार आहे, नियर अबाउट येतं, म्हणजे तुम्हाला नियर अबाउट व्हॅल्यूज निघाले जाते या ठिकाणी. ठीक आहे, व्हॉट इज अॅन्युअल सिंकिंग फंडचं ॲट 4.5% मस्ट बी इन्व्हेस्टेड टू प्रोड्यूस ₹1 ॲट द एंड ऑफ द 20. ओके, बघा आता हे याच्यामध्ये आय जी दिलेलं आहे, आय इज इक्वल टू एसआय करायला तुम्हाला आय काय, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड एक्सप्रेस्ड इन डेसिमल, मस्ट बी इन्व्हेस्टेड डेसिमल मध्ये दिलेलं आहे ₹1 ॲट द एंड ऑफ द इयर्स. ओके, 1 इंटू तुम्हाला जे पर्सेंट दिलेलं आहे डिवायडेड बाय 1 प्लस 0.045 इंटरेस्ट टू 20 मायनस 1 म्हणजे किती वर्षासाठी ते दिलेलं आहे त्याचे कॅल्क्युलेशन करून तुमचा फॉर्म्युला डेव्हलप होतो. म्हणजे तुमचा आन्सर येते या ठिकाणी 0.03187 से 0.0391. तुम्ही एकदा सॉल्व्ह करून पाहायला एकदम सोपा फॉर्म्युला आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात पाहिजे, आय इज इक्वल टू एस आय डिवाइडेड बाय 1 प्लस आय रेस टू n minus 1. ओके, दिस इज द सिंकिंग फंड डेफिनेशन अँड एक्झाम्पल. ओके, थँक यू फॉर दॅट.